निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आहे महाशिवरात्र, त्याचप्रमाणे आज आहे महिला दिन. तर आजचा माझा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस गेला तो म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये, आणि त्याच्यानंतर मी म्हटलं चला सुट्टी आहे, जर आजचं काम थोडंसं रखडलंच तर पुढे अजून सॅटर्डे संडे सुद्धा सुट्टी होती. त्याच्यामुळे मी छानपैकी हॉल माझा क्लीन केलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. तर मंडळी, त्या सगळ्या कामांमध्ये ना आज महिला दिन आहे हेच मी विसरून गेली. तर त्याच्यानंतर आम्ही मस्त छान ज्यूस वगैरे प्यायला गेलो आणि घरी आलो तर म्हटलं थोडा वेळ होता, 8:15 वाजलेले. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना आणि अगदी जुन्या मैत्रिणींपासून सगळ्या मैत्रिणींना मी छान छान SMS केले हॅपी वुमन्स डेचे. तर त्याच्यामध्ये ना एक छान असा मेसेज आला आणि मग मला राहावलंच नाही, म्हणजे अगदी तो मेसेज वाचून ना माझ्या भावना भरून आल्या. माझ्या काही जुन्या आठवणी आहेत त्या अशा म्हणतो ना की त्या आठवणींना उजाळा मिळाला. तर मी म्हटलं चला या आठवणींमध्ये मी तुम्हाला सुद्धा काहीतरी छान असं ऐकवू. तर माझी एक बालमैत्रीण आहे अर्चना भावे म्हणून, म्हणजे अगदी लहानपणापासून स्कूल म्हणजे शाळेपासून ती माझी मैत्रीण आहे. आणि आज बऱ्याच वर्षांनी मी तिला हॅपी वुमन्स डेचा मेसेज केला आणि तिने ना मला छान अशी कविता पाठवली. तर ही कविता करण्याची तिची जी सवय आहे ना ती अगदी शाळेपासून आहे आणि मी अगदी शाळेपासून तिच्या कविता वाचत ऐकत आलेली आहे. तर अशीच एक कविता ना तिने मला व्हॉट्सअपवर पाठवली. तर ती वाचून इतकं गहिवरून आलं ना, म्हणजे अगदी तुमच्याशी बोलताना सुद्धा ना माझ्या अंगावर काटे येत आहेत. तर मग मी तिला म्हटलं की माझं असं यूट्यूब चॅनल आहे, तर त्या चॅनलवर मी तुझी ही कविता ना छानपैकी वाचून दाखवते, तर तुला चालेल ना? तर तिने मला संमती दिली, म्हणजे तिच्या परमिशननेच मी ही आजची कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि इतकी सुंदर कविता आहे ना ती. तर मी या व्हिडिओच्या शेवटी तो स्क्रीनशॉटसुद्धा तुम्हाला शेअर करेन आणि तिचा फोटो आणि तिचं नावसुद्धा शेअर करेन. तर ही माझी अगदी जीवाभावाची, आपण म्हणतो ना बालमैत्रीण, बेस्ट फ्रेंड, म्हणजे ती सगळंच आहे माझी. पण बऱ्याच वर्षांमध्ये ना आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता. पण असा काही सणवार असेल, काही स्पेशल दिवस असेल, बड्डे असेल, तर अशा वेळी ना आम्ही नक्कीच एकमेकांची आठवण काढतो. तर त्याचप्रमाणे तिने सुद्धा मला छान असा तो मेसेज केलेला आहे. तर आता मी जास्त बडबड न करता कविता वाचायला सुरुवात करते, कारण ती कविता इतकी सुंदर आहे ना तुम्हाला पण नक्कीच आवडेल. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका, शेवटपर्यंत ही कविता नक्की ऐका. आणि जेव्हा मी कवितेला सुरुवात करेन ना आणि तुम्ही सुद्धा ऐकत जाल ना, तर तुम्हाला सुद्धा ती अजून अजून ऐकावीशी वाटेल अशी माझी खात्री आहे. तर चला मी आता कविता वाचायला सुरुवात करते. तर आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या प्रत्येक सखीच्या मनात कधी ना कधी निर्माण झालेल्या भावनेसाठी समर्पित. आजकाल मन उदास असतं, जीवाला घोर लावतं, नसलेल्या अंधारालाही पल्याड कुठेतरी शोधत बसतं. झाल्या गेल्या दिवसांचं उगाच गणित मांडत बसतं, झालेल्या बेरजेंपेक्षा वजाबाकीनेच दुःखी होतं. एकांतात आसवं गाळतं, गर्दीत हरवून जातं, भावना व्यवहार माणसात स्वतःला शोधत राहतं. करायचं खूप असतं, काय ते कळत नसतं, उत्साहाच्या पंखांना निराशेचं वलय असतं. सारं व्यर्थ भासू लागतं, जगणं निरर्थक वाटू लागतं. यश, पैसा, मान सन्मान कशाचंच समाधान नसतं. इतक्यात आई अशी प्रेमळ हाक कानावर पडू लागते. सुनबाईच्या आरोळीने अख्खे घर दणाणून जाते. बायको गजरा माळ हं, नवऱ्याचे हक्काने सांगणे येते. वहिनी मस्त खायला कर, दीर भावजयांचे मागणे येते. कोणाला सांगू नको, नंडेचे गुपित कळते, ताई तुलाच कळतं ग, भावंडांची आई होते. काय झाले सखे तुला, मैत्रिणीचे विचारणे येते. माहेरी ये या सांगाव्यात आई वडिलांचे प्रेम दिसते. नात आमची गोड आहे, आजी आजोबांचे कौतुक दिसते. नोकरी धंद्यात प्रवीण आहे, सहकार्यांची ग्वाही मिळते. जसे आपण त्यांच्याशिवाय अपूर्ण, तसे तेही आपल्याविना अपूर्णच.
हे जीवनाचे मर्म पुन्हा नव्याने उमजू लागते. पुन्हा एकदा उदास मन उमेदीने भरून जाते. या साऱ्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा रमून जाते. या साऱ्यांच्या सोबतीने पुन्हा मी फुलून येते. हरवलेली मीच मला पुन्हा नव्याने गवसू लागते. पुन्हा नव्याने गवसू लागते. कवयित्री आहे अर्चना भावे लिपारे. अर्चना भावे, भावे हे तिचं माहेरचं आडनाव आहे आणि लिपारे हे सासरचं. तर ती जेव्हा माझी बालमैत्रीण होती ना, तेव्हा ती अर्चना भावे म्हणून होती. त्याच्यामुळे मी भावे हे नाव, हे आडनाव तिचं स्पेशली लावलेलं आहे. तर जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व सखींना खूप साऱ्या शुभेच्छा. तर तिच्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि या कवितेच्या शेवटी ना तिने असं ना खूप एक छान नोट लिहिलेली आहे. ती नक्कीच सगळ्यांनी आपण फॉलो करायला हवी. ती म्हणजे स्वतः आनंदी राहा तरच तुमचं घर आनंदी राहील. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली? तर खरंच आपण सगळ्यांनी ना हे फॉलो केलं पाहिजे की आधी स्वतः आनंदी राहिलं पाहिजे, जेणेकरून आपोआपच आपलं घर सुद्धा आनंदी राहणार आहे. तर मंडळी, हा कविता वाचनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.